उपवासाचे सुपर टेस्टी हेल्दी डम्पलिंग आहेत. जर साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आले असेल तर एक वेळी हे डम्पलिंग नक्की ट्राय करा. हे बनवायला खूप सोपं आहे आणि यामध्ये तेलाचा आणि तुपाचा वापर खूप कमी केला जातो. फक्त पनीर गरम करायचं असतं, फक्त तेवढाच. मी तूप घेतलं होतं. तुम्हाला जे पण उपवासाला तेल वापरता तुम्ही ते तेल घेऊ शकता आणि पनीरही लालसर होईपर्यंत गरम नाही करायचं. हलकंसं मीठ आणि तिखट लागेल एवढं गरम करायचं आणि थंड झाल्याच्या नंतर कुस्करून घ्यायचं, जेणेकरून त्या डम्पलिंगमध्ये भरायला सोपं जाईल आणि जास्त दाबून नाही भरायचं. कारण ह्याच्या आतमध्ये पनीर ऑलरेडी त्या वाफेमुळे गरम होतं, तर आणखी त्याची टेस्ट निघून येते. फक्त मीठ आणि तो तिखटपणा लागेपर्यंत तेवढंच पनीर असं गरम करून घ्यायचं. पनीर थंड झाल्याच्या नंतर ते कुस्करून घ्यायचं आणि मी फर्स्ट टाईम करत होते त्याच्यामुळे मी ह्या वाटीचा उपयोग केला. आणि तुम्ही जर का पहिल्यांदा बनवत असाल तर साबुदाणा थोडासा गाळ भिजून घ्या आणि वाटीतच त्याला वाफ द्या भांड्यामध्ये. कारण की साबुदाणा आहे ना, आपण गोळे करून जर ठेवलं तर तो मोकळा होतो आणि ते डम्पलिंग आहे ना फुटून जातं. त्याच्यासाठी पहिल्यांदा करत असाल तर एक अंदाज घ्या आणि नंतर एकदा अंदाज आल्यानंतर इझी होऊन जाते रेसिपी. पण सुपर टेस्टी आहे आणि टेस्ट अजून थोडंसं स्पायसी हवं जर असेल तर शेंगदाण्याचं तेल आणि लाल मिरचीचा मिरची पूड पावडर वगैरे जे काय असेल ते थोडेसे तीळ आणि मीठ टाकून असे टेस्टी बनून जाते.